पण करण्यात आल्या आरती करून आपण जो निर्णय आलाय त्याचं स्वागत केलेलं आहे. मात्र काल शिवसेनेने या ठिकाणी अशा प्रकारची आरती केली आज भाजपकडनं करण्यात आली. हे श्रेय अखंड इथला समाज, आगरी समाज असेल, अखंड हिंदू समाज, आगरी समाज किंवा इतर सर्व समाजांनी 2009ला जेव्हा चव्हाण साहेबांनी त्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळं लढलो, फर्नांडिस म्हणून एक महिलेने इथे येऊन पोलिसाच्या बळाचा वापर करून गेट मारला होता. ते मी त्यापासून मला आठवतं की चव्हाण साहेबांनी अगदी खूप एकदम नेतृत्व एकदम प्रामुख्याने त्यांनी नेतृत्व घेऊन हा विषय घेऊन राहिला होता. त्यावेळी बऱ्याच घडामोडी झाल्या. आपल्याला काही माहिती असेल की पोलीस आणि त्या जे फडणवीस मॅडम होते तिनं अगदी दिल्लीवरनं सेटिंग लावली होती. पण इथले जो समाज आहे सगळं अकल हिंदू समाज आणि चव्हाण साहेब नेतृत्व करत होते त्यांच्या मार्फत जेव्हा आम्ही लढलो आणि आज त्या लढाईचं पूर्ण आम्हाला सर्वांना अखल हिंदू समाज म्हणजे शिवसेना नाही, भाजपा नाही, अखल हिंदू समाजाचा आज हा विजय झालेला आहे. यामध्ये चव्हाण साहेबांचं नाव यासाठी घ्यावं लागतं मला की कारण या प्रत्येक लढ्यात ते वेळोवेळी उभे होते. अगदी ती कॅबिनेट मंत्री नारायण राणे साहेबांची जी बैठक असू दे किंवा इतर छोट्या गोष्टी सुद्धा इथले जे ट्रस्टीचे अधिकारी ट्रस्टीचे जे माणसं आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याविषयी बोलणं, त्या पुढे काय केलं पाहिजे जी रणनीती आखली गेली ही चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात म्हणून त्यांचं नाव घेतोय. आणि हे श्रेय म्हणजे अतिशय प्रामुख्याने म्हणाल तर यामध्ये समाजाचा विजय झालेला आहे, अखल हिंदू समाजाचा विजय झालेला आहे. म्हणून सगळ्यांना शुभेच्छा आणि म्हणून हा जल्लोष आणि आरती करण्यात येते. पुढेही दिसणार तुम्हाला तर पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीतल्या प्रत्येक हिंदूला आज खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण अनेक वर्षाचा पिंपळेश्वर मंदिराचा संघर्ष काल कुठेतरी समाप्त झाला आणि हे पिंपळेश्वर मंदिर आणि त्याची जी जागा आहे ती या समाजाची इथल्या समस्त हिंदू लोकांची आहे असं राज्य सरकारने निर्णय घेतला. त्याबद्दल मी महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा खूप खूप आभार मानतो. कारण हा जो संघर्ष आहे त्या संघर्षासाठी इथले जे आमचे नेते आहेत रवींद्र चव्हाण साहेब त्यांचा खूप मोठा या संघर्षामध्ये वाटा आहे. कारण 2009 ते 2012ला जेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्याची वेळ आली होती तेव्हा पोलिसांच्या बंदुका धरून, तेव्हा आमची सत्ता नव्हती, भारतीय जनता पार्टीची सत्ता नव्हती किंवा शिवसेनेची सत्ता इथे नव्हती, तेव्हा